व्हिडिओ एवढ्या रात्री करण्याचं कारण म्हणजे आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. हा आपला आतला दरवाजा आणि हा आपला सेफ्टी डोअर आहे. आणि इथं समोर एक फ्लॅट आहे, ह्या फ्लोअरला सेकंडला इथं कोणीच राहत नाही आहे. मीच फक्त ह्या फ्लॅटला राहते आणि पलीकडचाही बंद आहे. खाली एक फ्लोअर, हा सेकंड, थर्ड आणि फोर असे 4 फ्लोअर आहेत. आणि आपण ए बाजूमध्ये राहतो. गेले एक 8 ते 10 दिवस झालं आहे. माझी परमनंट इव्हिनिंग शिप असल्या कारणानं मी दररोज म्हणते कुत्र्याचं पिल्लू किंवा मांजराचं पिल्लू आणायचं. ह्या घरात मी एकटीच राहते, पण त्याची काळजी कोण घेणार, त्याची निगा कोण राखणार, ह्या गोष्टीमुळं मी तो विषय डोक्यातूनच काढून टाकला. पण कधी कधी आपण असं म्हणतो की जेव्हा एखादा विचार डोक्यात येतो तो सत्यात उतरवण्याचं काम आपण ज्या भगवंतावर विश्वास ठेवतो तो भगवंत आपल्यापर्यंत ती गोष्ट पोचवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला थोडी सबुरी आणि विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. तसंच एक जिवंत उदाहरण माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे आणि व्हिडिओ करण्याचं कारण की आपला सेफ्टी डोअर आहे. ह्या दरवाजाच्या बाहेर हे बघा, एक कुत्र्याचं पिल्लू गेले 2 ते 3 दिवस झालं दररोज येऊन बसते. जेव्हा मी 8 वाजता ड्युटीवरून येते ना, ते बघा हे आपलं बसकर आहे ना, तिथं ते बसलेलं असते. दरवाजा उघडला ना की ते बाहेर जाईल, त्यामुळे मी दरवाजा उघडत नाही आहे. आणि हे बघा अशी तर हे घर स्वामींचं आहे आणि स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतात. हे आधी एकदा माझी चप्पल काय झालेली, कोणी घेतली नेली हे मला काय माहीत नाही, पण हे पिल्लू गेले 4 दिवस झालं बसते. एकही चप्पल आहे बघा, सगळ्या चप्पल अशा आमच्या बाहेरच असतात. किंवा कुंडीतली फुलंसुद्धा आमचे आता आपण नाही म्हणू शकत की कोण घेऊन जाते किंवा कोण तोडून टाकते, हे नाही सांगू शकत. पण गेले 2 दिवस तरी आमची चप्पल ना बाहेर गेली, ना कुंडीतलं एक फूल हललं गेलं, ना रांगोळी पुसली गेली माझी. हे बघा रांगोळी तुम्हाला दिसतच असेल. आणि हे पिल्लू मी मगाशी काय केलं, त्याला अशी छोट्या वाटीत हे बघा प्लेटमध्ये वेस्टेज चपाती ठेवली. मी ह्याचं अजून नावसुद्धा नाही काय ठेवायचं ठरवलं, पण हे कुत्र्याचं जे पिल्लू आहे ना पार्किंगला बसत नाही, पहिल्या मजल्यावर नाही, डायरेक्ट सेकंडला येतं. हा पूर्ण मजला हे बघा बाहेरचं तुम्हाला दिसते पूर्ण बंद आहे. समोरचा फ्लॅटसुद्धा बंद आहे, मी तुम्हाला दाखवते. हां, थोडा जरी दरवाजा उघडला ना की ते पिल्लू निघून जातं. सुजी, आम्ही ह्या कुत्र्याचं नाव ठेवलं आहे सुजी. सुजी खा चपाती, चले चले बस तिथं चले. इतकं ते असं अशक्त आणि हे ना की त्याला चालतासुद्धा येत नाही आहे. पण आता ह्या 2-3 दिवसात ते चपाती वगैरे खात आहे ना, तर ते येऊन बसते. त्याला कुठंतरी थोडी अशी त्याच्या शरीराला ताकद मिळेल किंवा ऊर्जा मिळेल असं आपण म्हणू शकते. सुजी ये चले. भगवंतांना आपण जेव्हा एकटे पडतो ना, प्रत्येक व्यक्ती, माणसं असू दे, आपली घरातली बाहेरची, आपले साथ सोडतात ना, तेव्हा कुठंतरी एखादी गोष्ट अशी आपल्याकडं चमत्कार ते आपण म्हणतो मिरॅकल घडतो आणि आपण असं स्टेबल राहतो. मला हे पिल्लू भले ते दरवाज्यात बसू दे बघा, बसलं 2 दिवस ते खूप घाबरत होतं. दरवाजा जरी उघडला ना ते असं पळून जायचं, पण आज बघा ते कसं बसलं. चले सुजी ये, चले ये ये चले चले. बरं कसं शहाण्यासारखं थांबत्या ते तिथंच थांबतं. दरवाजा बंद करून घेतला ना की ते परत एकदा घरात येतं. आता आपण दरवाजा बंद करूया. हे बघा दिसते का, हळूच असं बघते बघा, आलं ते अजून घाबरते. किती शांतपणे येऊन बसलंय, नुसता आवाज घेते की कुठून आवाज येतोय. रात्रभर ते इथं झोपतं. सकाळी मी दरवाजा उघडते ना 6 वाजता रांगोळी काढायला, तर ते इथंच बसलेलं असतं. ह्या व्हिडिओतून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की लोकांनी जरी साथ सोडली असेल ना आपल्या आयुष्यातली, आपण एकटे जरी पडलो असेल ना, तर भगवंत हा परमात्मा जो चराचरात सामावलेला आहे या निसर्गाच्या, तो कुठून ना कुठून आपल्याला मदत करतो. आणि जे मला एकटं वाटत होतं ह्या फ्लोअरला मी एकटे, एक जी थोडीफार भीती होती ना, ती भीती ह्या छोट्याशा पिल्लाकडे बघून माझी पूर्णपणे म्हणजे नष्ट झालेली आहे. मला असं वाटतं की नाही, आपण आहोत एका सेफ अपार्टमेंटमध्ये आहो किंवा सेफ झोन सोसायटीमध्ये राहतो, हे मला असं भासलं जाते बघा. ते कसं छान असं बसले. आता मी इथेच व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.
सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.